नमस्कार मित्रहो. आज आपण चाकूर येथील माजी सरपंच, माजी सोसायटीचे चेअरमन विठ्ठलरावजी माखणे यांच्या एकुलत्या एक कन्या वैष्णवी ह्या LLM करण्यासाठी लंडनला LLM करण्यासाठी जात आहेत. आणि यांचा मुलाखत घेण्यामागचा उद्देश विठ्ठलरावजी माखणे किंवा त्यांच्या आईला खुश करण्यासाठी नाही, तर ही सिस्टीम कशी आहे आणि यातनं आमच्या ह्या इंटरव्ह्यूमधनं फेसबुक आणि यूट्यूबच्या एक दोन जरी मुलांनी, मुलींनी, पालकांनी आपल्या लेकरांना इन्स्पायरेशन मिळालं, त्याला सिस्टीम कळाली, तर आमची मुलाखत ही सार्थक झाली असं मला वाटतं. आणि म्हणून प्रथमतः हा गैरसमज दूर करा की फक्त प्रसिद्धीसाठी किंवा खुश करण्यासाठी नाही, तर वैष्णवीचं धाडस, वैष्णवीचं कौतुक, वैष्णवीचं ज्ञान आणि कशा कशा पद्धतीनं त्यांना इकडं LLB करताना अनुभव आले. याचबरोबर LLM हे जे UCLचं सिस्टीम कसे आहे, किती विद्यार्थी जगभरातून ॲप्लिकेशन करतात आणि वाचनाची सवय, या सगळ्या गोष्टी एक यंग जनरेशनला कळलं पाहिजे म्हणून ह्या मुलाखतीचा प्रपंच आहे. वैष्णवीताई, आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. आपण लॉ कुठून केलं? कॉलेज कोणतं लॉचं? मी सिम्बायसिस लॉ स्कूल नागपूरवरनं लॉ केलं. अच्छा. तर तुम्ही आता हे UCL ला जाण्याचा निर्णय किती दिवस अगोदर घेतला होता? मी फर्स्ट इयर जेव्हा मी लॉ स्कूल एंटर केलं 2020 मध्ये, मी तेव्हाच भरपूर क्लिअर होतं माझं की मला LLM करायला जायचंय, कारण मला मास्टर्स करायला जायचंय. तर ते सुरुवातीपासून एक ओव्हरऑल आउटलाईन मॅप होता तो डोक्यात की हे LLM करायचंच आहे. तर मग त्याच्यासाठी जे जे लागणार आहे ते फर्स्ट इयर पासूनच आपण तयारी केली. बरोबर. अच्छा. मग ही सिस्टीम, ऍडमिशन सिस्टीम कशा प्रकारे आहे? मग हे ऑनलाईन फॉर्म मध्ये काय काय मागितलं जातं, आपलं काय काय म्हणजे परीक्षा कशा प्रकारची असते, ज्यामुळं इतर मुलाखत पाहणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी, माता पिता ह्यांनाही कळावं, यासाठी तुम्ही किती विद्यार्थी प्रवेश घेतात, किती प्रकारचे अभ्यासक्रम आहेत आणि टोटल किती विद्यार्थी निवडले जातात, या संदर्भात माहिती द्यावी असं मला वाटतं. ठीक आहे. तर सगळ्यात आधी माझं खूप क्लिअर होतं जेव्हा मी LLM करायला जाणार आहे की मला लंडनला जायचं आहे, कारण आपला सिस्टम ऑफ लॉ आणि लंडनचं सिस्टम ऑफ लॉ खूप सिमिलर आहे, कारण आपले लॉज पण ब्रिटिशर्सनी बनवले. आणि इन जनरल मला लंडनचं अकॅडमिक कल्चर मी पाहिलं होतं थोडंसं, ते आवडायचं मला. मग त्यानंतर मी नॅरो डाऊन केलं की कोणत्या युनिव्हर्सिटीज. मग जे लंडनच्या टॉप 5 युनिव्हर्सिटीज आहेत आणि ज्या जगातले टॉप 10 मध्ये येतात, मग ते झालं ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, UCL आणि मग नंतर वॉरविक. तर असं मी करून अप्लाय केलं. मी 2 युनिव्हर्सिटीजला केलं, एक ऑक्सफर्ड आणि एक UCL. आणि आता UCLचंही कसं, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन रसेल ग्रुपचा पार्ट आहे, तर त्यांची एक्सेप्टन्स रेट खूप कमी आहे. तर तुम्हाला प्रोफाईल खूप चांगला लागतो तुमचा, तुम्हाला CGPA तुमचं छान लागतं. तर 5 इयर ऑफ लॉ स्कूल तुम्हाला छान मेंटेन करावं लागतं, ॲटलिस्ट 8.5-9 पॉईंटच्या वर. मग तुम्हाला छान इंटर्नशिप्स लागतात, पब्लिकेशन्स लागतात, रिसर्च बेस्ड लागतं, कारण LLM खूप रिसर्च ड्रिव्हन डिग्री आहे. आणि UCL ला कदाचित 12 ते 15 लाख ऍप्लिकेशन्स येतात आणि ते 30 पर कोर्स घेतात, 30 स्टुडंट्स इनटेक पर कोर्स. असं करून केलं मी. अच्छा. तर ही प्रोसेस म्हणजे आपण आपलं LLB फायनल झाल्यानंतर असते का, कधी अगोदर फॉर्म भरावा लागतो? नाही, प्रोसेस तुमची सुरू होते 2 वर्षाखाली. मग 2 वर्षा सगळ्यात आधी प्रोसेस असते ती इंग्लिश टेस्ट. मग आयलेट्स असते किंवा टोफल असेल, किंवा तुम्हाला ज्या कंट्रीला जायचंय
तुम्हाला एक इंग्लिश लँग्वेज प्रूव्ह करावं लागतं की तुमची फ्लुएन्सी आहे. पहिली स्टेप. दुसरी स्टेप, तुम्हाला तुमचे ट्रान्सक्रिप्ट लागतात, मार्कशीट्स, आणि मग तुम्हाला लागतात प्रोफेसर्सचे रेकमेंडेशन्स. मग तुमचे डायरेक्टर्स असतील किंवा HODs असतील डिपार्टमेंटचे, जर ते चांगल्या पोझिशनवर आहेत किंवा ते स्वतः रिसर्च करतात, जर ते तुम्हाला लिहून देतात आहेत, तर तुमचं रेकमेंडेशन स्ट्रॉंग बनतं. तर तुमची 2 वर्ष आधी, कदाचित 1.5 वर्ष आधी प्रोसेस चालू होते. मग हे सारखी प्रोसेस करत असताना नंबर आपल्याला तर जायचं, मग नंबर लागतो नाही लागतो, एवढी कट थ्रो म्हणण्यापेक्षा एकदम कट कॉम्पिटिशन असताना तुम्हाला कॉन्फिडन्स होता का? म्हणजे मला माझ्या तयारीमध्ये कॉन्फिडन्स होता. मग ते लागणं न लागणं, कारण मी थोडं देवाचंही करते, गणपती बाप्पाचं मी पूजा करते, तर मग मी लागणं न लागणं मी देवावर सोडून दिलं होतं. मला माझ्या तयारीवर कॉन्फिडन्स होता. जे माझ्या कंट्रोलमध्ये आहे ते मी 120% दिलं, त्याची पूर्ण मेहनत केली. मग लागणं न लागणं ते देवावर. आता हे सगळं झाल्यानंतर किती एक्झाम असतात? म्हणजे पहिल्यांदा फॉर्म भरणं, पुन्हा तुमची एक्झाम, भाषा टेस्ट, आणखीन काय काय म्हणजे पद्धत काय, ही विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. कारण आपल्या मुलाखती मागचा मूळ उद्देश काय हे मुलांना कळलं पाहिजे. बाबा LLM कसं असतं, काय करावं लागतं. मग चला आपल्याकडे गेले दयानंद लॉ कॉलेजला, भरला फॉर्म, असं नाही. तर नेमकी सिस्टीम, पहिली प्रोसेस मी म्हणल्यासारखं चालू होते इंग्लिश कोर्ससोबत. मग त्यानंतर तुमचे सप्टेंबर ऑक्टोबर अराउंड कॉलेजेस फॉर्म्स बाहेर काढतात. मग त्यांचे फॉर्म्स आले आणि त्या डिपार्टमेंट्सनी ओपन केले. फॉर एक्झाम्पल ऑक्सफर्ड असेल, केम्ब्रिज असेल, त्यांचे सगळ्यात आधी फॉर्म्स येतात, मग UCL आणि मग बाकीच्या कॉलेजेसचे. मग तुम्हाला थोडासा ट्रॅक ठेवावा लागतो की दर कॉलेजचं कधी फॉर्म सुरू होत आहे, आणि मग त्या फॉर्म मध्ये ते तुम्हाला पर्सनल डिटेल्स, मग तुमचे मार्क्स, मग तुमचे रेकमेंडेशन्स हे अटॅच करायला सांगतात. आणि एक सगळ्यात मोठा भाग असतो तो असतो पर्सनल स्टेटमेंट. मग ते तुम्हाला 4 किंवा 3-4 पेज मध्ये लिहायला सांगतात तुमची स्टोरी काय, की तुम्ही का बरं अप्लाय करताय. फॉर एक्झाम्पल, माझं LLM आहे इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ अँड इंटरनॅशनल लॉ. तर त्यांनी मला विचारलं होतं की मला हे कोर्स का बरं करायचा आहे. तर मी तो छान 3-4 पेज मध्ये छान इंग्लिशमध्ये रिसर्च करून आणि ऑनेस्टी, म्हणजे एकदम सत्य माझं जे आहे का बरं करायचंय, त्याच्यामध्ये मी लिहून दिलं होतं. तर तुम्हाला खरंच म्हणजे मलाही प्रश्न आहे आणि ऐकणाऱ्या लोकांनाही असेल की हा कोर्स तुम्हाला का करावा वाटला, इन्स्पायर कस काय, किंवा इकडं तुम्ही कस काय वळलात? सगळ्यात आधी इंटरनॅशनल लॉचा मला सुरू झाला इंटरेस्ट जेव्हा मी 7th स्टँडर्ड मध्ये होती, आणि मी शशी थरूरचा व्हिडिओ पाहिला होता ऑक्सफर्ड युनियन मध्ये डिबेट करताना की वाय द ब्रिटिश ओ इंडिया रेपरेशन्स. आणि त्यांचा तो डिबेट, कारण ते इंटरनॅशनल रिलेशन्स डिप्लोमसीमध्ये इंटरनॅशनल लॉ एकच स्फिअर आहे. मग मला इंटरेस्ट तिथून सुरू झाला. आणि मग लॉ स्कूलमध्ये आल्यानंतर मी पाहिलं की इंटरनॅशनल लॉ मध्ये रिसर्च करायला खूप आहे, ओपन एंड आहेत, ती पूर्ण तो वर्ल्डच खूप मोठा आहे. तर मला छान संधी मिळेल, मला छान रिसर्च करता मिळेल, आणि इंटरेस्ट पण आहे, तर छान मजा येईल, म्हणून मग इंटरनॅशनल लॉ. आता हे किती दिवसापूर्वी कन्फर्म, मग पासपोर्ट, व्हिसा, मग हे सगळं प्रोसिजर किती दिवसात झाली? मला 2 वर्षात हे सगळं झालं. आणि तो दिवस म्हणजे आता आपल्याला भारत भूमीवरनं, दिल्लीवरनं लंडनला 19 तारखेला तुम्ही टेक ऑफ घेणार. तर परराष्ट्रात या अगोदर कधी जाण्याचा योग आला होता का? नाही, हे पहिल्यांदा चालली आहे मी. अच्छा. आणि पहिल्यांदा आल्यानंतर आता ठीक आहे, डिसेंबरमध्ये सुट्ट्या आहेत 1 महिना, तर तुम्हाला तिकडलं राहणीमान, तिकडला टेम्परेचर, ह्याची काही म्हणजे अभ्यास केला का तुम्ही ह्याचा काही? हो, मी सगळं रिसर्च केलंय. लंडनचं टेम्परेचर काय आहे, लंडनमध्ये मला काय आउटफिट्स लागतील, काय कोट्स लागतील, थर्मल लागतील, किंवा मला काय खायला लागेल, किंवा माझ्या अराउंड नेबरहुडचा मॅप काय आहे, माझ्यापासून कॉलेज पर्यंतचा गॅप किती आहे, मी कशी जाणार, ट्रॅव्हल कशी करणार, माझं बजेट किती राहणार,
मंथली किती स्पेंड करणार हे कॅल्क्युलेट करून रिसर्च करून ठेवलंय सगळं. अच्छा. तर आपल्या देशामध्ये तुम्ही आता एक किस्सा सांगितला की नालंदा की कोणत्या लेखिकाचं नाव काय सांगितलं तुम्ही? विलियम डार्लिंग पाईल हा, यांनी लास्ट क्वीन नावाचं बुक लिहिलेलं आहे. तर तुमच्या हॉबीज, कारण आता तिकडं तुम्ही एकटे राहणार, तसं नागपूरलाही तुम्ही, पण नाही जरी म्हटलं तरी आपले लोक वगैरे होते, तर तिकडं एकाकी राहत असताना छंद, माणसं एकाकी राहिल्यानंतर माझं मत बरं का, ते मनोरुग्ण होऊ शकतात. मेंटली चिडचिड वागणं असेल, हेकेखोर वागणं असेल, मग हाऊ कॅन कंट्रोल माइंड? तर तुम्ही योगा किंवा ह्याचं कशा प्रकारे कंट्रोल करताय किंवा करणार? मग त्यालाही मी भरपूर अभ्यास केला या गोष्टीचा. कारण जर मला कळालं की जर मला अभ्यास व्यवस्थित करायचा आहे तर माझं डोकं शांत राहिलं पाहिजे. इंटरनल रेग्युलेशन म्हणतो त्याला सायकोलॉजीमध्ये. मग त्याच्यासाठी 2 गोष्टी आहेत, एक फिजिकल असतं, एक मेंटल असतं. फिजिकली मग तुम्ही इन्शुअर करा, मी इन्शुअर करते की माझे 10,000 स्टेप्स होतात आहेत, माझा एक घंटा एक्सरसाइज होत आहे, माझं डाएट व्यवस्थित आहे, जेवढं क्लीन खाता येईल मला, जेवढं होल फूड, भाज्या, फ्रुट्स, शुगर कमी, मी तेवढं ते पाळते. मेंटल झालं तर नवीन काहीतरी शिकत राहणे. मला काहीतरी नवीन शिकायला, काहीतरी नवीन ट्राय करायला खूप आवडतं. अच्छा. आणि माझा एक प्रयत्न असतो की फोन कमीतलं कमी घ्यायचा हातात. म्हणजे फोन, मी जर बोर होते तर फोन घ्यायचाच नाही, मग बुक्स वाचायचे. तर आता अशात, कारण मला सुट्ट्या होत्या, मी 1 आठवड्यात 7 दिवसात 7 पुस्तकं वाचली. कोणती कोणती वाचली? सगळे एक्झिस्टेन्शियल फिलॉसॉफी आहेत. मग अल्बर्ट कॅमू म्हणून फ्रेंच फिलॉसॉफर होते, त्यांचे 2 नोबेल पीस प्राइज विनिंग लिटरेचर आहेत, द मिथ ऑफ सिसिफस आणि स्ट्रेंजर. आणि मग त्यानंतर रशियन लिटरेचर आवडतं मला, फ्योदोर दोस्तोयेव्स्की असेल, फ्रान्स काफ्का असेल, मग ह्यांचे बुक्स वाचते मी, किंवा मग पॉलिटिकल लिटरेचरही आवडतं मला. अच्छा. तर तुम्ही मध्यंतरी आपले सुप्रीम कोर्टाचे जज BY चंद्रचूड यांच्याकडं 1 महिना इंटर्नशिप होती. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये DY चंद्रचूड म्हणलं की ज्युडिशरीमधला एक किंग म्हणा किंवा ब्रेन असलेला व्यक्तिमत्व. तर तुम्हाला तिथं काय, त्यांच्याकडनं काय काय शिकायला मिळालं असं वाटतं की घाबरतात लोक? हो, नाही, त्यांना माझ्याकडे खूप इंटरेस्टिंग, माझा सगळ्यात छान मेमरी त्यांच्यासोबत असलेली. आमचा फायनल डे होता, आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो, सर हेड ऑफ द टेबल तिथे बसले होते आणि आम्ही मोठा डायनिंग टेबल सगळे इंटर्न्स बसलो होतो. आणि मला प्रश्न होता माझा तो, कारण ते ऍटलिस्ट 15 वर्ष सुप्रीम कोर्टात जज होते आणि त्याच्या आधी जज होते, त्याच्या आधी प्रॅक्टिस केली, मग 3 वर्ष ते रिसेंट टाइम्स मध्ये लॉंगेस्ट सर्विंग चीफ जस्टिस ऑफ इंडिया राहिले. तर मला त्यांना विचारायचं होतं की तुम्हाला काय इन्स्पायर करतं, एवढ्या वर्ष तुम्ही एकच गोष्ट करताय. तर त्यांनी मला सांगितलं होतं की द की इज नॉलेज, द की इज लर्निंग, की नवीन शिकत गेलं, नवीन नॉलेजच्या मागे तुम्ही जर नवीन नवीन शिकायची इच्छा ठेवलात तर तुम्हाला करिअर किती वर्ष करा ते बोर नाही होणार. आणि मग सगळ्यात मोठी गोष्ट मी ही शिकली सरांकडनं की वेगवेगळं नाविन्यपूर्ण आत्मसात केलं पाहिजे, नॉलेज च्या मागे पडलं पाहिजे. अच्छा. आता सगळ्यात डोकंदुखी म्हणा आणि ज्ञान पण, की आपण म्हणतो की जेवढं मोबाईल वाईट आहे, जसं अग्नी स्वयंपाकासाठीही वापरला जातो आणि घर पेटवण्यासाठीही वापरला जातो, तसं तुम्हाला असं काही संगीत ऐकावं वाटलं किंवा आजकाल मोबाईलमध्ये आपण जर बघितलं की एवढं ज्ञान आहे की वेगवेगळे जेमिन, काय त्या जेमिनला जर सांगितलं आपण मला विठ्ठलरावजी माकणे विषयी माहिती द्या, तर असेल तर ते लगेच सांगतात विठ्ठलराव माकणे असा असा आहे. तसं काही ज्याला का ॲप ह्या खूप चांगल्या आहेत, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे का ते कधी वापरलेच नाहीत? नाही, मोबाईल सोशल मीडिया खूप कमी वापरते मी. YouTube वापरते, कारण मला YouTubeवर लेक्चर्स मिळतात, न्यूज मिळते,
किंवा नवीन नवीन शिकायला मिळतं. व्हिडिओज छान असतात युट्यूबवर, नॉलेज भरपूर फ्री आहे युट्यूबवर. बाकी ऍप मला वाटतं जास्ती फार काही कामाचे नाहीये. व्हॉट्सअप भरपूर कामाचा आहे, कारण व्हॉट्सअप कनेक्टिव्हिटीला मदत करतं. नॉलेज पर्यंत ठीक आहे, पण जर मोबाईल शिवाय करमतच नसेल तर तो भाग चांगला नाहीये. तर हे आता आपण म्हणजे 19 तारखेला तुम्ही लंडनला जात आहात. या सगळ्या ह्याच्याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता? किंवा वडील हळव्या मनाचे आहेत, एकुलती एक मुलगी, नवसानं हौसानं मला वाटते अख्खा विधानसभा मतदारसंघाचं जेवण तुमच्या पहिल्या वाढदिवसाला बहुतेक ठेवलं होतं. दुसऱ्या वाढदिवसाला त्या स्विमिंग टँकच्या बापानं, थोडं वेगळ्या भाषेत बोलतो, बापानं एवढं सगळं कमवलेलं असताना इकडं आपल्या हुकुमशहा म्हणणार नाही, प्रिन्स सारखं क्वीन सारखं जगायचं सोडून लॉ ही डोकं खराब करून घ्या. वाय? तो पर्पज आहे लाईफचा. हा, शिकत राहणे माझा, कारण मला वाटतंय माझा पर्पज, मला सगळ्यात खुशी किंवा जॉय, जो प्युअर जॉय असतो, जो फ्लो स्टेट असतो माझा, जेव्हा मी अभ्यास करत असते, काहीतरी वाचत असते, शिकत असते किंवा डिबेट करत असते, तेव्हा माझा तो फ्लो स्टेट असतो. तुम्ही तुमच्या फ्लो स्टेटला पाहत असताना मदर, ज्यांनी म्हणजे कुठलीही आई चांगली असो किंवा कडू असो, काय तिला आपल्या मुलीविषयी प्रचंड काय म्हणतात त्याला, असुरक्षितता, किंवा आता पर्टिक्युलर एज नंतर कसं होणार, काय होणार, आणि वडिलांनाही वाटतं. मग तुम्हाला वाटत नाही का की ते तुमचं स्वातंत्र्य आहे, तुम्ही एकुलते एक आहात, तुम्ही सांगाल ते वडिलांनाही ऐकावं लागणार, आईलाही ऐकावं लागणार. मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आपण त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष होईल, असं वाटत नाही का? नाही, मला वाटतं कारण ते दोघंही खूप सॉर्टेड आहेत, आई आणि पप्पा. त्यांनी मला भरपूर बॅलन्स शिकवलाय. किती वेळ अभ्यासाला द्यायचा, किती वेळ आई बाबांना द्यायचा, किती वेळ स्वतःला द्यायचा. आणि जर तुम्ही बॅलन्स केलात तर मला वाटतंय दुर्लक्ष कुठेच नाही होणार. अच्छा, भरपूर 24 तास खूप जास्ती वेळ असतो सगळं काही करायला. सगळ्यात आनंदाचा एखादा आयुष्यातला आतापर्यंतचा कोणता क्षण वाटतो तुम्हाला? की जसं हे ऍडमिशनचं फायनल झालं, तुला गोल्ड मेडल मिळालं, कारण का तुमच्या गावाला चाकूरकर नावाचे एक इंटरनॅशनल फिगर इन पॉलिटिक्स म्हणून शिवराज पाटील यांची ओळख आहे. तर तुम्ही चाकूरकर म्हणून, माखणे चाकूरकर म्हणून तुम्ही काय बनू इच्छिता? आणि मग हे बनत असताना घडणं आणि बिघडणं, मग मायबापांनी कोणाकडे बघून जगायचं, किंवा त्यांच्या वृद्धापकाळातली काठी, मुलगा आणि मुलगीमध्ये मी फरक करत नाही, हाऊ कॅन म्हणजे तुम्ही बिहेव, किंवा त्यांना साथ ज्या काळात तुम्हाला शिकवलं, तुमचे लाड केले, माझ्या मुलीला येशी नाही, म्हणजे ते असं त्यांना फील व्हायचं, माझ्याकडं कधी बोलायचे, तर तुम्हाला कधी म्हणजे त्यांच्याविषयी सहानुभूती नाही म्हणणार मी, पण कर्तव्य आई म्हणजे मुलीचं, की असं काही वाटतं का नाही तुम्हाला? माझं खूप क्लिअर आहे. मला आणि माझा स्वतःचा एक खूप मोठं स्वप्न आहे ते, की त्यांनी जसं मला लाडाने मोठं केलंय, तर एका एज नंतर तुम्ही पेरेंट्स बनता, तुमच्या आई बाबांचे तुम्ही आई बाबा बनता. मग तुम्हाला सांगावं लागतं, पप्पा चहा जास्ती होतोय, नको आता, शुगर आहे. तर माझं खूप मोठं स्वप्न आहे की त्यांनी जसा लाड केला तसं मी त्यांचा लाड करावा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि ते करण्यासाठी मला एक गोष्ट माहिती आहे की मला माझ्या पायावर उभं राहावं लागेल. आणि त्यांचंही खूप मोठं स्वप्न आहे मला माझं स्वप्न पूर्ण करताना पाहणे. तर लॉयर आणि हे. आपल्याला शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही लोकांना, समाजातल्या लोकांना, मीडिया असेल, कलावंत असतील, शिक्षक असतील, यांना, विद्यार्थी असतील, यांना काय सांगू इच्छिता? मी स्टुडंट्सला सांगेल, कारण मी स्वतः स्टुडंट आहे आणि आता मी 23 इयर्स ऑफ एज आहे. माझी 1 डिग्री झाली आहे.
मला स्टुडंट्सला एवढंच सांगायचं आहे की काही तुम्ही डिसिजन घेत असाल, कारण पूर्ण इंडिया तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्या डिसिजन्सवर डिपेंडेंट आहे, तर काही डिसिजन्स घेत असताना त्याचं एज्युकेशन घ्या, त्याचं प्रोज कॉन्स, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज, आणि आपण काय करतोय याचं काय पुढे जाऊन काय कॉन्सिक्वेन्स होईल हे विचार करून करणं गरजेचं आहे. वैष्णवीताई, आपण ह्या माझ्या दृष्टिकोनातून ज्या वातावरणात मी वाढलो, काय आता आमचा मुलगा जळगाव नागपूरला गेला, नाशिकला गेला, गाडी घेऊन तो ह्याला गुजरातला गेला, अनसिक्युअर्ड, कारण मलाही एकच मुलगा आहे, अनसिक्युअर्ड वाटतंय. तर मी तुम्हाला एकच या निमित्तानं विनंती करेन, हक्कानं सांगेन ही की टेक केअर, फिजिकली, मेंटली, सोशली. जगात सगळंच वाईट नाही, सगळंच चांगलं नाही, सगळं चकाकणारं सोनं नसतं पिवळं असलेलं. तर अत्यंत ज्या पद्धतीनं वडिलांचं नाव विठ्ठल आहे काय, आणि आईचं नाव वनमाला आहे, तर एक चांगली माला विठ्ठलाच्या गळ्यात शोभून दिसणारी ही वैष्णवीनं करावी, हीच तुम्हाला मराठवाडा नेत्याच्या वतीनं शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.